सकाळी ना नेहमीपेक्षा लवकर उठून आवरलं होतं. आता आवरून आम्हाला कुठे जायचं होतं ते पुढे सांगतेच, पण त्याच्या आधी एक आवाज आला, केसावर भांडे केसावर भांडे. मग सासूबाईंनी भांडेवाल्यांना बोलवून घेतलं आणि विचार करायला लागले की कोणती भांडी घ्यायची, कारण ऑलमोस्ट ना घरात सगळी भांडी असतात, तर काय घ्यायचं कळत नव्हतं. मग ते केस घेऊन आले आणि दाखवायला लागले आणि त्यांना जे हवं होतं ते काय ते केसावर द्यायला तयारच नव्हते. मग त्या बोलल्या ठीक आहे जाऊ दे, हे असं पण घ्यायला नको. मग दुसरे 2 भांडे केसावर घेतले, छान भेटले भांडे खरं. आणि इथे त्याच्यानंतर बघितलं तर लेकीचा छान असा डान्स चालू होता, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे. तर म्हटलं माझं नाव आहे रेश्मा. आणि मग आम्ही लागलो पुढे निघालो आम्ही. तर सकाळी आम्ही आवरलो होतो मंदिरात जाण्यासाठी. शुक्रवार आणि शुक्रवारी आणि मंगळवारी आमच्या मंदिरामध्ये अफाट गर्दी असते. इथे बघू शकता सकाळपासून इथे रेलचेल चालू आहे. काहीजण मंदिराकडे जात आहेत, काहीजण मंदिरातून रिटर्न येत आहेत. त्यानंतर इथे गायमुखावर पाणी भरण्यासाठी थांबले होते. तर हे मी पाणी गायमुख आहे ना तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले, तेव्हा पावसाळा होता तर तेव्हा खूप पाणी होतं आणि आता उन्हाळा असल्यामुळे पाणी खूप कमी झालं आणि आतमध्ये गेलेलं आहे. त्यानंतर आम्ही पोचलो मंदिराच्या परिसरामध्ये. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे, कारण हे जे आमचं मंदिर आहे ना श्री क्षेत्र परमाळे हे मंदिर आहे ते 60 गावाचं देवस्थान असल्यामुळे ना इथे शुक्रवारी मंगळवारी अफाट गर्दी असते. आणि खूप जणींचा सवासणीचा कार्यक्रम होता, तर काल पण असंच आम्हाला सवासणी सांगितलं होतं, म्हणून आम्ही काल मंदिरात गेलो होतो. तर इथे बघू शकता सगळ्या म्हणजे गडबड चालू असते बायकांची, बसायलाही जागा नसते मंदिरात. मग काही जण बाहेर बसतात, काही आत बसतात. मग सगळ्या बायकांनी इथे हळदी कुंकू घेतला आणि सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घ्यायचं, अशी ही प्रथाच आहे. त्याच्यानंतर मंदिरात लावून झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर हनुमानाचं मंदिर आहे, खाली राखणदाराचे हे पूजलेले असतात. नंतर इकडे नंदी, इकडे शंकराचं मंदिर आहे. अशा सगळीकडे जाऊन हळदी कुंकू व्हावं लागतं. आणि ते बोलतात की शंकराच्या मंदिरामध्ये बायका आतमध्ये जात नाहीत, बाहेरूनच पाया पडतात आणि येतात. तर मला पण हे काल पहिल्यांदाच कळालं की आतमध्ये जात नाहीत, पण नॉर्मली मी तरी पिंडीजवळ जाऊन नेहमीच पाया पडते. असो. त्याच्यानंतर काल आहेत ना ते 3 जणींच्या सवासणी होत्या, तर प्रत्येकाने थोडा थोडा नैवेद्य वाढला होता, तरी एवढं ताट भरलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी सर्वांची ओटी भरली आणि मग आम्ही घरी आलो. ही अशी अवस्था होती काल. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर काका काकी आले होते नवीन घर बघण्यासाठी. त्यांना सरबत करून दिला, जेवायला दिलं, जेवण वगैरे झालं, भोपळीची भाजी काढून घेतली आणि नंतर निघालो आम्ही नवीन घर बघण्यासाठी. तर काका काकींना नवीन घर दाखवलं, त्यांना प्रचंड आवडलं. त्याच्यानंतर इथे बघा लेकीची पण इथे रेलचेल चालू आहे आणि ही आहे आमच्या नवीन घराची गॅलरी. आणि ही गॅलरी सर्वांना प्रचंड आवडते. काका काकी त्यांच्या घरी गेले आणि मला पण निघायचं होतं सातारला यायला, त्यामुळं मी पण निघाले. मी रिद्धू आणि ह्या आहेत माझ्या ननंदबाई, तर त्या पण काल त्यांच्या सासरी चालल्या होत्या, त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढला, त्यांच्या मुलाबरोबर पण काढला. चला भेटूया परत, बाय.